विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. यावर्षी 10वीचे रिझल्ट लवकर लागले, परंतु कॉलेजेस आणि क्लासेस स्टार्ट व्हायला मात्र उशीर झालाय. आणि आता तर टर्मिनल एक्झाम जवळ आलेली आहे. त्यामुळं 11वी कॉमर्सला प्रवेश घेतलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना एक समस्या येत असेल, ती म्हणजे बेसिक कन्सेप्टची. बेसिक कन्सेप्ट जर आपले क्लिअर नसतील, तर आपल्याला पुढे नक्कीच बिल्डिंग उभी करायला अडचण येऊ शकते, कॉमर्सची बिल्डिंग. त्यामुळं ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमीतर्फे मी सीएस अभिजित कुलकर्णी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन सिरीज वन डे वन कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी एक कन्सेप्ट डिस्कस करू. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा, आम्ही त्याचे आन्सर्स देऊ आणि असं करत करत कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणूया. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया पहिल्याच कन्सेप्ट पासून. व्हॉट इज कॉमर्स? कॉमर्स हा शब्द आपण 10वी पासून बरेचदा ऐकला असेल. कॉमर्स म्हणजे मराठीमध्ये वाणिज्य. पण नक्की कॉमर्स म्हणजे काय? तर कॉमर्स हा वर्ड दोन वर्ड्स पासून बनलेला आहे. कॉम म्हणजे टुगेदर आणि मर्क्स म्हणजे मर्कंटाईज किंवा गुड्स. सो जर आपण त्याचा एकत्रित अर्थ बघितला, इट इज कमिंग टुगेदर फॉर बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. या डेफिनेशन वरनं तुम्हाला काय लक्षात येतं? कॉमर्स क्रिएट मार्केट प्लेस फॉर द गुड्स. म्हणजे जेव्हा एखादी इंडस्ट्री गुड्स प्रोड्यूस करते, तेव्हा ते सेल करायचं काम कोणाचं आहे? कॉमर्सचं आहे. ठीक आहे. सो इट इज दॅट पार्ट ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज विच इज कन्सर्न विथ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड बाय द इंडस्ट्री. ओके. तर कॉमर्स काय करतं? इट फॅसिलिटेट्स फ्री फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे प्रोड्युसरनं तयार केलेले गुड्स कस्टमर पर्यंत न्यायचं काम हे कॉमर्स करणार आहे. सो ज्यामध्ये मार्केटिंग येणार, सेल्स येणार, ऍडव्हर्टाइजमेंट येणार, एव्हरीथिंग इज कवर्ड रिलेटेड टू मार्केटिंग अँड सेल्स. ओके. आपण थोडेसे अजून काही पॉइंट्स बघूया. This we just discussed. Commerce bridges the gap between producers and consumers. Commerce covers trade and auxiliaries to trade. आता पहिल्यांदा बघूया ट्रेड म्हणजे काय. सो ट्रेड इज व्हॉट? इट इज अ बिझनेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अगेन्स्ट गुड्स, ज्याला आपण म्हणतो बार्टर एक्सचेंज, और गुड्स अगेन्स्ट मनी, ज्याला आपण म्हणणार आहे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आता ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजे काय? तर ऑल ऍक्टिव्हिटीज विच आर रिलेटेड टू और कॉम्प्लिमेंटरी टू द ट्रेड. ज्याच्यामध्ये काय काय कव्हर होतं? वेअर हाऊसिंग, गुड्स स्टोअर करणं, ट्रान्सपोर्टेशन, गुड्स प्रोड्युसर पासून मार्केट पर्यंत पोहोचवणं, मर्कंटाईल एजंट्स, इन्शुरन्स, बँकिंग, ऍडव्हर्टायझिंग अँड कम्युनिकेशन. ऑल दीज पॉइंट्स आर कवर्ड इन द ऑक्झिलरीज टू ट्रेड. सो कुठलाही बिझनेस जर ग्रो व्हायचा असेल, तर जेवढं मॅन्युफॅक्चरिंग इम्पॉर्टंट आहे, तेवढंच कॉमर्स हे देखील इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं कॉमर्स मधले सर्व कन्सेप्ट समजले तर नक्कीच आपल्याला याचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे. सो सर्वांनी नेक्स्ट 10 days ट्यून राहा आणि अंडरस्टँड करा वन डे वन कन्सेप्ट. थँक यू व्हेरी मच.